आपल्याला बिस्किटपासून कुल्फी बनवायची आहे, तर त्यासाठी मी एक बिस्किटचं पाकिट आणि कस्टर्ड पावडर घेतल्या आणि ही दूध घेतलेलं आहे मी 1 लिटर. तर 1 लिटर दूध ही गरम करून घ्यायचं आहे आपल्याला. असं हलवत राहायचं आहे दूध, म्हणजे आणि आपल्याला अर्ध होईपर्यंत कमी करून म्हणजे दूध आटवून घ्यायचं आहे. आता आपल्याला एक मिक्सरचं भांडं घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला हे बिस्किट जे आहेत ना ही टाकून घ्यायचे आहेत आणि ह्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी साखर घालून ह्याचे आपल्याला बारीक, एकदम बारीक पण नाही, थोडीशी दाणेदार अशी आपल्याला ह्याची पावडर बनवून घ्यायची आहे. आता पावडर बनवून झाल्या बघू शकता. आता आपल्याला ही सर्व पावडर तर नाही वापरायची. 1 लिटर दुधासाठी आपल्याला फक्त 3 चमचे पावडर वापरायचे आहे. तर आता मी ही 3 चमचे पावडर घेतलेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं दूध टाकून ही मिक्स करून घ्यायचं आहे. आणि कुल्फी बनवण्यासाठी आपल्याला चॉकलेट फ्लेवरचंच बिस्किट वापरायचं आहे. तर ही चॉकलेट फ्लेवरचंच बिस्किट आहे. तर आता हे आपल्याला मिक्स करून झाले. आता दूध आपल्याला बघू शकता बऱ्यापैकी कमी झालेलं आहे आपलं दूध. आता ह्या दुधामध्ये आपण ही घेतलेले बिस्किटचं जे बारीक मिक्स करून घेतलं होतं ती घालून घेऊया. आणि आता ह्याच्यामध्ये आपण 1.5 चमची कस्टर्ड पावडर घेतली होती मी थोडंसं दुधामध्ये मिक्स करून, ते पण घालून घेऊया. आणि आता हे सर्व मिक्स करून थोडंसं 1-2 मिनिट असं गॅसवर ना बारीक गॅसवर हे करून घ्यायचं, थोडंसं घट्ट करून घ्यायचं. आणि आता 2 चमचे साखर टाकलेली आहे मी ह्याच्यामध्ये. आणि तर आता आपलं तयार झाले. आता मी एका डब्यामध्ये काढून घेतले आणि परत 1 तासभर आपण फ्रीझरमध्ये ठेवलं होतं. आणि आता बाहेर काढून मी परत एकदा ह्याची आपल्याला स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची आहे. आता ह्याची स्मूथ अशी मी पेस्ट करून परत एकदा 8 ते 9 तास फ्रीझरमध्ये वर ठेवलं होतं. तर आपली कुल्फी तयार झाली.